नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 27 फेब्रुवारी 2026. आज एवढं कडक ऊन पडले यार, काय सांगू तुम्हाला. आहे का, नुसतं डोळ्याला नुसता अंधारच पडते, नुसता अंधार, डोळ्याला काहीच दिसत नाही असं वर बघितल्यावर. एवढं कडक ऊन पडले. आता मी बिन चपलीच उभारले पाहिजे का. किंवा बिन चपलीच उभा राहिली, किती पाय भाजायला लागले तरी पण उभा राहिली. कारण की मला आता झाडासनी पाणी मारायचं आहे. हे सगळी झाडं पाणी बिणी काय मारलं नाही, कारण की असं पाणी आलं नव्हतं ना. तर पाणी मारतो झाडासनी. ती काय बादली इथं भरून ठेवल्या, पाणी आज नव्हतं आलेलं, त्यामुळं आता झाडासनी थोडं 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 पाणी मारतो. खाव्याच्या पाण्याला थोडंसं मारतो. कवराच्या झाडाला पण थोडं मारतं, म्हणजे थोडं थोडं पाणी मारता येतं आहे ना. कारण की कडक ऊन असल्यामुळं झाडं पण वाळून जातात ना, त्यामुळं झाडाची जरा काळजी घेतली पाहिजे. अजून कशाला राहिले बरं, हां, या कुंड्यासनी राहिले पाणी. या हे सगळे जरा 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 मारलं का नाही, म्हणजे त्यांना पण थोडं पाणी. बघा, पाक सुकलेले या कोंड्या सगळ्या. पाणीच मारलं नव्हतं 4 दिवस. आत्ता मारलं बघा मी. अजून राहिले कशाला तरी. हो, अजून कशाला राहिले. हां, हे ते राहिले. ही एक भरपूर मारलं पाहिजे. ही पण लय दिवस झालं पाणी मारलं नाही ह्याला. बस झालं. हा, कडक ऊन पडलंय, लई कडक ऊन पडले, काय बोलायचं. जातो आता घरात, कारण की बाहेर उभारलं का नाही लई म्हणजे पाक असं डोकं दुखल एवढं ऊन पडले कडक एकदम असं. हो, लिंबाच्या झाडाला पाणी. लिंबाचं झाड पण जरा सुकल्यागत दिसायला खाली. ह्याला पण जरा मारतो पाणी. सारखं तिकडं जायला लागते पाण्याने, कारण की बॅरेल सगळी तिकडं ठेवल्यात ना, त्यामुळे तिकडं जायला लागते. लिंबाच्या झाडाला मारतो. तरी म्हटलं लिंबाच्या झाडाला सुकल्यागत दिसायला गेले खालची जमीन. म्हटलं ह्याला पण जरा पाणी मारावं. बस झालं. आता उद्या येईल पाणी. उद्या आलं तर मारा येईल भरपूर पाणी बाहेर, कारण की ऊन लय पडले. आता मी घरात जातो. चला, आता ताक करायचं आहे मला. दही काढतो आता. दही आहे ह्याच्यात, दही ठेवले आईनं. अगं, दही लागलं नाही का आई? हा, तू रात्री ठेवलेलंस ना, मग दही कसं लागलं नाही. अगं, मला आता ताक करावं दह्याचं रवीनं. बघ की, लागलंच नाही. मला वाटलं लागलंय. रात्री तर ठेवलेलीस की तू. पण कसं काय लागलं नाही. मी नाही, दही कसं लागलं नाही. फ्रीज असून दही लागलं नाही. मग संध्याकाळी लावणार काय. हा, काय खायला झुणकाने काय चपाती. झुणका केलेला सोय मला माहीतच नाही. काय नो पाणी. कुठला सिरियल बघायलायस नेमकं. काय कुठला सिरियल बघायला तीच कळना. काय सीआयडी बघायला आलीस वय. हा, पाणी घेऊन बसली नाही सोय. देव पाणी. पाणी कुठे गेलं. पाणी 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 फ्रीजमधलंच देतो पाणी. बॉटलच देतो आईला, कारण की आता उन्हाळा चालू आहे ना, तर गार पाणी पिलं पाहिजे. जर डायरेक्ट बॉटलच घे. हा, पण एवढं पण नाही गार, जरा गार आहे. दामानं पे पाणी, गटा गटा पिशील वरनं पे. हा मित्रांनो, मला आश्चर्यच वाटतंय दही कसं काय लागलं नाही.
कारण की एवढा फ्रीज आला आहे. काय केलं माहिती आहे का, थोडं दूध घेतलं, एवढं दूध घेतलं आणि यात थोडंसं दही टाकलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणजे कधी ठेवलं, काल रात्री ठेवलं ना. आत्ता उघडून बघतोय तर किती वाजले आता वाजले ते 1:30. म्हटलं आता बघतोय तर काय दही झालीच नाही आहे, काय नुसतंच पाणी. मग आता म्हटलं, कारण की मला दररोज ताक प्यायला लागतं ना दररोज दुपारचं. मी आता मला दुकानात गेलं पाहिजे, ताक आणायला पाहिजे. आता ताक आणून मग प्यायला पाहिजे. आता दही लागलं नाही म्हणल्यावर काय पर्याय नाही, आहे का नाही. काय म्हटली? अगं त्यात दही टाकलेस ना तू. तुझं टी व्हीकडेच लक्ष आहे. टी व्हीच बघते सारखं. बघल तवा टी व्ही बंद कर टी व्ही. बंद कर म्हणल्यावर चिडत्या. ही बाटली पाणी पिली नाहीस? गार पाणी एवढं दिलंय, पाणीच पिणार. तर ही हाय अशी बाटली फ्रीजमध्ये ठेवतो. सारखं अशी ठेवतो बाटली. हा, ही भेंडी पण ठेवल्या. अगं ही भेंडी बघा केसल्या आणि ठेवल्या. अगं ही भेंडी कशाला ठेवल्या? चांगली नाही फ्रीजमध्ये. कुठं चांगली झाली? हात लाव की. उगाचच फ्रीजमध्ये ठेवल्यास वे. तू ठेवल्यास का पप्पाने ठेवल्या? पण ही चांगली नाही भेंडी. त्यातच टाकली ती पिलटी. अगं लाईट असू दे ग, अंधार पडतोय. थांब जरा फ्रीज दाखवू दे. बिल किती आले? 330 रुपये. मग बंद करतो. 330 रुपये बिल आले म्हणत्या. ही भेंडी फेकून देतो. ही फेकूनच देऊ. अय असू दे, मग ठेवतो बघ इथं. ताक आणण्यासाठी आता मला पैसे बघितले पाहिजे. माझं पैसे तर हातरुणाखाली असतील ह्याच्या. या हातरुणाखाली आम्ही ठेवतो. हे बघा 10, 20, 30 काय असेल ती हातरुणाखाली ठेवतो. म्हणजे सगळं या हातरुणाखाली असतील आपले पैसे. चला आता जातो, ताक आणतो. एवढं तुला ताक पाहिजे का? हा आणू? तू जाणार आहेस लगेच? थांब आणतो. जाणार आहे लगेच. आईला पण ताक प्यायला लागतं ना. एवढंच घेतलंय ताक. आता चाललोय घरी. लय गार लागतंय ताक. हा एकदम थंड आहे. आता जाऊन पितो घरात जाऊन. ताक आता फोडतो, तांब्यात टाकतो जरा. यात मीठ आणि ते जिऱ्याचं पूड आहे, ते फ्रीजमध्ये ठेवलेलं. हे टाकायचं म्हणजे कसं ताक लय भारी लागतं. मीठ आणि थोडंसं जिऱ्याची पूड टाकायची. कोथिंबीर असली तर थोडी कोथिंबीर टाकायची. लय भारी लागते. आता ह्याच्यात ताकात थोडंसं मीठ टाकतो. थोडं मीठ टाकलं आणि आता जिऱ्याची पूड फ्रीजमध्ये ठेवली आहे. ठीक आहे. ही जिऱ्याची पूड थोडी टाकायची, लय नाही. मी आता थोडीशी टाकतोय म्हणजे चव येण्यासाठी. जरा जिऱ्याची पूड टाकायची. आता हलवतो जरा. गार 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 गार. जोरात हलवायचं. गार गार म्हणजे सगळं मिक्स होतंय ना. हे बघा एकदम झक्कास. थोडं आईला देतो. आईला पण पाहिजे आहे ना ग्लासमधनं. ही जर ताक कसं लागते पिऊन दाखव बरं. कसं लागतंय?
चांगला आहे का? केमिकल असते मी ताकात केमिकल असते काय पण सांगतेस वे. मग तुला दही लावा येत नाही लावलीस ती पण काय चव लागते का नाही? कसं आहे माझ्या हातचं चव लागतं सगळं.